झगमगणाऱ्या जगी गावी अंधारलेल्या गावी स्वप्ने मिळमिळणारी. झगमगणाऱ्या जगी गावी अंधारलेल्या गावी स्वप्ने मिळमिळणारी. स्वप्ने आज झाली प्रकाशमान. स्वप्न आमचे कार्य आमचे विद्यादान. 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 हाताना आधार नवा देताना साथ आपली लाभे. स्वप्न नवे पाहताना साथ आपली हीच आमचा अभिमान. स्वप्न आमचे कार्य आमचे विद्यादान. 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 शिकणारी पाखरे घेती उंच भरारी. तरुण भारत भूची सुजाणले करे सारी. हीच लेकरे आमुची श्रीमंती अनशान. स्वप्न आमचे कार्य आमचे विद्यादान. 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 याच लाहो सारी स्वप्न से पाहूया. माणुसकीच्या दारी रोप नवे लावूया. शिक्षणाच्या यज्ञात देऊ नवे योगदान. स्वप्न आमचे कार्य आमचे विद्यादान. 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 विद्यादान विद्यादान. सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. विद्यादान सहाय्यक मंडळ म्हणजे VSM परिवारातर्फे मी साक्षी आजच्या या विशेष योग सत्रासाठी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज 21 जून संपूर्ण जग आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहे. आजच्या या वर्षीच्या आपल्या योग मार्गदर्शन सत्राची थीम आहे एम्पॉवरिंग युथ थ्रू योगा. योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नाही, तर शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणारे एक प्राभाविक माध्यम आहे. योगामुळे तरुणांना शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास, एकाग्रता आणि सकारात्मक ऊर्जा मिळू शकते. आपल्या धावपळीच्या आयुष्यात मानसिक शांतता आणि शारीरिक तंदुरुस्ती मिळवून देण्यासाठी योग हा एक उत्तम मार्ग आहे. याच उद्देशाने VSMने आजच्या या विशेष योग सत्राचे आयोजन केले आहे. आजच्या योग मार्गदर्शन सत्रासाठी आपल्याला एक अत्यंत अभ्यासू आणि तज्ञ मार्गदर्शक लाभले आहेत.
मी अतिशय आदराने स्वागत करते श्रीमती श्रद्धा देशपांडे मॅडम यांचे. श्रद्धा मॅडम या योगशास्त्र विषयातील संशोधक, योग शिक्षिका आणि योग थेरपिस्ट आहेत. सध्या त्या योगशास्त्र विषयात PhD करत आहेत. त्यांनी योगशास्त्रात MA ची पदवी प्राप्त केली आहे. तसेच त्या आयुष मंत्रालय, भारत सरकार मान्यताप्राप्त सर्टिफाईड योगा थेरपिस्ट, योगा टीचर आणि इव्हॅल्युएटर, योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर आहेत. योग शिक्षण, संशोधन आणि आरोग्य संवर्धन या क्षेत्रात त्या निरंतर कार्यरत करत आहेत. आपण सर्वांनी द परफेक्ट व्हॉइस या ऑनलाईन वर्तमानपत्रामधील त्यांचे योगविषयक लेख नक्कीच कधी ना कधी वाचले असतील. आपल्या लेखनातून योगाचे महत्त्व आणि त्याचे आरोग्यविषयक फायदे समाजापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व कार्य त्या करत आहेत. मी श्रद्धा देशपांडे मॅडमांना विनंती करते की त्यांनी आजच्या या योग मार्गदर्शन सत्राची सुरुवात करावी. ओव्हर टू यू श्रद्धा मॅम. थँक्यू. धन्यवाद साक्षी. खूपच छान इंट्रोडक्शन दिलं. तुलाच योगाचं खूप नॉलेज आहे असं मला वाटायला लागलं आहे. चालेल, आपण सुरुवात करूया. हो हो चालेल. आज आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या तुम्हा सर्वांना, माझ्या सहयोगींना आणि प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ओंकार म्हणूयात. आणि मी पतंजलींची प्रार्थना म्हणते. कदाचित कोणाला येत असेल, नसेल येत तरी त्यांनी शांतपणे ऐकून पुढची प्रार्थना सोबत म्हणूया. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ करून शांत बसायचं आहे. डोळे अलगद मिटलेले आणि 3 वेळा आपण ओंकार म्हणणार आहोत. एक मोठा श्वास घेत श्वास सोडताना उ म असे करत आपण ओंकार म्हणणार आहोत. तुम्ही सगळेजण माझ्यासोबत म्हणू शकता. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपात् करोत्तं प्रवरं मुनीना पतंजली प्रांजलिरानतोऽस्मिन्. पुढचा श्लोक आपण सगळेजण सोबत म्हणूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलगद हात एकमेकांवर सोडत डोळ्यावर ठेवायचे आहेत आणि डोळे उघडून हात पूर्ण चेहऱ्यावरती ठेवायचे आहेत. आत्ता आपण ज्या पतंजली मुनींची प्रार्थना म्हटली त्याचा अर्थ, पतंजली मुनींना योगाचे जनक असे म्हटले जात असते. त्यांनी पातंजल योगसूत्र म्हणून एक पुस्तक लिहिलं आहे जे योगाचं सार्थक आहे. त्यावर सगळा सार्थ आहे. ज्यांनी योगाद्वारे मनाची आणि व्याकरणाद्वारे वाणीची आणि आयुर्वेदांनी शरीर शुद्धी क्रियेची जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे त्या पतंजली ऋषींना आपण आता नमस्कार केला आहे. तुम्हा सर्वांचं खरं कौतुक करायला हवंय. तुम्ही VSM थ्रू अशा छान ऍक्टिव्हिटीज करता आहात आणि वेगवेगळे विषय शिकता आहात, वेगवेगळ्या गोष्टी करता आहात आणि योगासनांमध्ये किंवा योग या थेरपीमध्ये योगा ज्याच्यात पण तुम्हाला इंटरेस्ट आहे. सो तुम्ही खरंच कौतुकास्पद काम करता आहे. आज आपण योगाबद्दल जेव्हा बोलणार आहोत तेव्हा योग ही भारताने जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे. जी भारताने बऱ्याच गोष्टी जगाला दिल्या, जसे की शून्य दिलं आहे जगाला, नंतर आयुर्वेद दिलेला आहे, संस्कृत दिलेला आहे, अध्यात्माचं ज्ञान जगाला भारतानेच दिलेलं आहे आणि योग ही सुद्धा जगाला दिलेली एक देणगी आहे.
आपल्याला याचा खूप सार्थ अभिमान असायला हवा आहे. आज जगात करोडो घरांमध्ये योग पोचला आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये योग पोचलेला आहे. विविध भाषा, विविध संस्कृती, विविध धर्म, देश या सर्वांना भेदून योग सर्वसामान्यापर्यंत पोहोचला आहे. खर तर योग काय आपल्याला देतो, तर योग फक्त शारीरिक हालचाली नाहीये. बरेचदा असा समज होत असतो की योग म्हणजे फक्त आसनं, तर तो आसनांच्या बऱ्याच पलीकडे आहे. शरीराला तो आरोग्य तर देतो, मनाला शांतता देतो, बुद्धीला स्थैर्य देतो आणि जीवनाला दिशा देण्याचं काम योग करतं. हा एकच दिवस साजरा करायचा खरं तर दिवस नाहीये. पूर्ण 365 दिवस योग नियमित करायला हवा आहे. योगाचा इतिहास तुम्हाला माहिती असेल तर जवळजवळ 10,000 वर्षापासून योगाबद्दलचं वर्णन आपल्याला सापडतं. सिंधू संस्कृतीच्या उत्खननात सुद्धा ध्यान स्थितीतील मूर्त्या आढळल्या आहेत. नंतर आपल्या सर्व वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, भगवद्गीतेमध्ये आणि अनेक योग ग्रंथांमध्ये योगाचे सविस्तर वर्णन केले आहे. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा भगवद्गीतेमध्ये कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, राजयोग या सर्वांचे सुंदर वर्णन केलेले आहे. महर्षी पतंजलींना त्यांनी सर्व ठिकाणचे योगाचं नॉलेज एकत्र करून त्यांचं जे योगसूत्र तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 195 सूत्र आहेत, त्या योगसूत्र लिहिल्यामुळे त्यांना योगाचे जनक म्हणतात. हे जवळजवळ त्यांनी इसवी सन पूर्व 500 वर्ष म्हणजे आतापासून 2500 वर्षापूर्वी हे पुस्तक लिहिलेले आहेत. आणि हा जगभरात कसा पोचला, तो पूर्वीपासून जगभरात होताच, पण आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत आपण हा योग दिवस म्हणून साजरा करावा असा प्रस्ताव मांडला होता. आणि त्यावेळेस जवळजवळ 177 देशांनी त्याला पाठिंबा दिला होता. आणि म्हणून 21 जून हा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. तर 21 जूनच का, तर 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे. आणि भारतीय परंपरेनुसार सूर्यात सगळ्यात मोठा दिवस, सूर्य ज्या दिवशी मॅक्झिमम वेळ पृथ्वीच्या जवळ असतो, तो दिवस सूर्य शक्ती देत असतो. त्यामुळे चैतन्य आणि आध्यात्मिक उन्नती यांचं तो प्रतीक आहे. आणि म्हणून 21 जून हा 2015 पासून योग दिन, आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी याला 11 वर्ष पूर्ण होतात आहे. योग हा फक्त भारतातच राहिला नाहीये. आज अमेरिका, जपान, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, रशिया, हंगेरी कुठेही गेलात तरी योगाचे नियमित सराव करणारे लोक आपल्याला दिसतात. कदाचित तुम्ही आता बघितलं असेल, फ्रान्स मधल्या योग साधिका शार्लेट शोपेन यांना भारत सरकारने पद्मश्री दिली आहे 2025 ची. तर का बरं त्यांना पद्मश्री मिळाली असेल? त्यांनी वयाच्या 50व्या वर्षी योग साधना सुरू केली आणि आज त्या 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. फ्रान्समध्ये असताना सुद्धा त्या कधीही भारतात आलेल्या नाहीये, पण योग साधनेमुळे त्यांचं आयुष्य खूप लांब म्हणजे चांगल्या पद्धतीने आणि उत्कृष्ट क्वालिटीने गेलं आहे. असं त्यांनी जेव्हा नरेंद्र मोदीजी जेव्हा फ्रान्समध्ये गेले होते तेव्हा त्यांनी त्यांना योग साधना करून दाखवली आणि गेले 50 वर्ष त्या फ्रान्समध्ये योगाचा प्रचार आणि प्रसार करत आहे. खरं तर आपल्या इथे किती जण आपण नियमित योगा करतो, हो की नाही? आणि परदेशातली एक स्त्री जी 50व्या वर्षी सुरुवात करते आणि 100 वर्षापर्यंत उत्तम क्वालिटीचं जीवन जगते आणि त्याचं श्रेय योगाला देते, त्यांना यावर्षी आपल्या भारत सरकारने पद्मश्री बहाल केलेली आहे, पुरस्कार दिलेला आहे त्यांनी प्रचार आणि प्रसार केल्यामुळे. ही गोष्ट आपल्या सर्व भारतीयांना खूपच अभिमानाची असायला हवी आहे किंवा आहे. त्या जशा सिनियर सिटीजन्स आहे तसं यावर्षीचं ब्रीज सुद्धा आहे. यावर्षीची थीम आहे भारत सरकारकडनं, आयुष मिनिस्ट्रीकडनं, योगा फॉर हेल्दी एजिंग. हेल्दी एजिंग म्हणजे काय, तर निरोगी वृद्धत्वासाठी योग. प्रत्येक जण म्हातारा होणार आहे. एजिंग ही नॅचरल प्रोसेस आहे, ती होतच राहणार आहे, पण ती हेल्दी कशी व्हावी
यासाठी जर तुम्ही सुरुवातीपासून योग केला तर वृद्धत्व थोडस दूर जाईल किंवा चांगल्या क्वालिटीचं जाईल, सक्रिय राहता येईल. वाढत्या वयात सुद्धा सर्वांना सक्रिय राहता येणं शक्य आहे. योगामुळे काय होऊ शकतं एजिंगच्या बाबतीत, की फक्त खूप काळ जगणं म्हणजे हेल्दी एजिंग नाहीये. हेल्दी एजिंग मध्ये वाढत्या वयात पण सक्रिय असणं, स्वावलंबी असणं, स्वतःचे काम स्वतः करणं किंवा मानसिक दृष्ट्या सक्षम असणं. नाहीतर म्हातारपणी खूप जणांना निगेटिव्हिटीने ग्रासलं असतं, नैराश्य आलं असतं, कारण त्यांना माहिती असतं पुढे आपलं काय होणार आहे. त्यासाठी ते घाबरत असतात आणि त्या नैराश्यामुळे ते मानसिक दृष्ट्या वीक होत असतात. सक्रिय राहणं शक्य नसतं वाढत्या वयात, पण हे सर्व योगामुळे शक्य होऊ शकतं. आनंदी राहण्यासाठी सुद्धा जेव्हा तुम्ही नियमित योग करता तेव्हा तुमचे हार्मोनल्स बॅलन्स चांगला होत असतो. तुमची जीवनाची जी गुणवत्ता असते ती टिकून ठेवायला योग हा नेहमीच मदत करतो. पण आपण तर सगळेजण यंग आहोत, हो की नाही? अजून आपण विद्यार्थी दशेत आहोत. विद्यार्थी दशा ही खरं तर आयुष्यातली सर्वात सुंदर सुवर्ण काळ आहे. हा तेव्हा वाटत नसतो, कारण खूप परीक्षा, अभ्यास, स्ट्रेस, बऱ्याच गोष्टी असतात. पण जेव्हा आयुष्याच्या पुढे जातो तेव्हा लक्षात येतं की विद्यार्थी दशा ही आयुष्यात सर्वात उत्तम आणि उत्कृष्ट असा काळ होता. जर आपण या विद्यार्थी दशेपासूनच आपली जीवनशैली बदलवायचा प्रयत्न केला किंवा बदल केला तर त्यावरच पुढचे आयुष्याचे 30-40 वर्ष आपलं आरोग्य कसं असतं हे त्यावर अवलंबून होतं. नियमित योगाचे फायदे मी तुम्हाला सांगते. हे कसं आहे, हे करून पाहिल्याशिवाय कळणार नाहीये. म्हणजे मला माहिती आहे साखर गोड आहे, पण जर मी आयुष्यात कधीच साखर खाल्ली नसेल तर गोड म्हणजे काय हे सुद्धा मला कधी कळणार नाहीये. सो मी जेव्हा अनुभव करेल, मी जेव्हा नियमित योग करेल तेव्हा मला कळतील की नक्की काय होत आहे, माझ्या शरीरात काय काय बदल होत असतात. त्यामुळे तुमचे जे स्नायू असतात, मसल्स, ते स्ट्रॉंग होतात, मजबूत होत जात असतात. सांधे, वय जसं वाढत जातं तसं सांधे, जॉईंट्स यांना प्रॉब्लेम येत असतो, ते योगामुळे कार्यक्षम राहतात. मानसिक आरोग्य खूप चांगले राहते. तुम्ही विद्यार्थी असल्यामुळे मानसिक त्रास किंवा स्ट्रेस लेवल तुमची खूप जास्त आहे. स्मरणशक्ती टिकून राहायला मदत होतं. स्मरणशक्ती तर आपला आता खूप वाढवण्याची गरज आहे. ताणतणाव खूप असतो, तो नियंत्रित राहायला योग तुम्हाला नेहमीच मदत करेल. म्हणजे आजचा योग हा उद्याच्या निरोगी आयुष्यासाठीची गुंतवणूक आहे किंवा किल्ली आहे असं म्हणू शकतो. योग हा शब्द कुठून आला आहे तर योग हा शब्द युज, संस्कृत मधल्या युज या धातूपासून आलेला आहे. युज म्हणजे जोडणे, दोन गोष्टी जोडणे म्हणजे युज. युज काय जोडतो बरं? जे एकमेकांना जोडल्यावर त्यातून काहीतरी चांगले घडते. म्हणजे शरीर आणि मन, माझं शरीर आणि माझं मन जर एकाच ठिकाणी असेल, त्यांचं जर मिलन झालं असेल तर मी खूप शांत असेल, खूप विवेकी विचार करणारी असेल. विचार आणि कृती यांचं संतुलन, जो आपण विचार डोक्याने करतो आहे आणि तो कृतीत आणतो आहे का? विचार चांगले करत असतो, मला खूप अभ्यास करायचा आहे, मला लवकर उठायचं आहे, मला खेळायचं आहे, पण कृती करताना आपण या गोष्टी करतो का? तर नाही करत. आपण रात्री उशिरा झोपतो, सकाळी उशिरा उठतो. वेगवेगळ्या गोष्टी अशा असतात की ज्या डोक्याने आपण छानपैकी विचार करतो, पण त्याचं संतुलन नसतं. आत्मा आणि परमात्म्याचं मिलन, व्यक्ती आणि विश्व यांचं एकत्व, हे सर्व गोष्टी जुळणे या शब्दाशी रिलेट आहेत. म्हणून योग हा शब्द तुम्हाला या प्रकारे मदत करतो. पतंजली मुनींनी योगाची व्याख्या काय सांगितली आहे? योगश्चित्त वृत्ती निरोधः, म्हणजे मनामध्ये जी चंचल वृत्ती सुरू असते, सतत वेगवेगळे विचार सुरू असतात, त्या वृत्तीचा निरोध करणे म्हणजे योग. योग ही एक जीवन जगण्याची कला आहे. आज तुमच्या समोर कुठले कुठले आव्हान आहे किंवा कुठले कुठले प्रॉब्लेम्स आहेत सांगू शकाल किंवा विचार करू शकाल का? बघा बरं, 1-2 मिनिटं विचार करून बघा की कुठले कुठले प्रॉब्लेम्स सगळ्यात जास्त तुम्हाला भेडसावतात आजच्या जनरेशनला. खरं तर आजचा विद्यार्थी खूप हुशार आहे, बुद्धिमान आहे. त्यांचं जग इतकं जवळ आलं आहे की त्यांना
एका मिनिटाच्या जगातल्या कुठल्याही गोष्टींबद्दल नॉलेज मिळत असतं. पण त्यामुळे त्यांच्या समोर आव्हानं पण वेगवेगळी आहेत, जी पूर्वीच्या काळातल्या लोकांना कदाचित नव्हतीच. आता त्यांचा मोबाईलचा अतिवापर, म्हणजे मोबाईल शिवाय एक 2-5 मिनिटं सुद्धा मुलं राहू शकत नाही, अशी अवस्था झालेली आहे. शारीरिक हालचाली अजिबात नाहीये, खूपच कमी होत चालल्या आहेत. कारण आपण गाडीवर बसतो, गाडीने कॉलेजला जातो, गाडीनेच घरी येतो आणि दिवसभर आपल्या हातात मोबाईल असतो. त्यामुळे शारीरिक हालचाली कमी आहे. झोपेचा अभाव, किती वाजता झोपायचं आणि किती वाजता उठायचं याचं गणित आजच्या काळातल्या मुलांना खूप त्रासदायक आहे, किंवा झोपेचं शेड्यूलच त्यांचं कदाचित बरोबर नाहीये. परीक्षेचा ताण असतो, स्पर्धा परीक्षा, कॉलेजच्या परीक्षा, सतत कुठल्या तरी परीक्षेला त्यांना सामोरं जावं लागत असतं. त्या परीक्षेचा ताण, दबाव या गोष्टी खूप जास्त भेडसावत आहेत. आणि सतत तुम्ही सोशल मीडिया, सतत मोबाईल यावर असल्यामुळे काय होतं की तुमची जी एकाग्रता असते, जे कॉन्सन्ट्रेशन असतं, ते कॉन्सन्ट्रेशन फार होऊ शकत नाही, त्याचा अभाव राहतो. पुढे जाऊन थोडेसे वय वाढत राहिलं की तुमच्या सतत हातात असा मोबाईल असल्यामुळे तुम्ही अशी मान करून बघता आणि त्यामुळे तुम्हाला मानेचे आणि पाठीचे त्रास सुरू व्हायला लागतात. मान अशी 15-20 डिग्रीने खाली गेलेली सतत सतत अशी असते. तर ह्या सगळ्या समस्या आजच्या काळातल्या मेजर समस्या आहेत. तर यातून बाहेर पडण्यासाठी आपण काय करू शकतो? स्क्रीन टाइम कमी करू शकतो, थोडी हालचाल नक्कीच करू शकतो, ग्राउंडवर जाऊ शकतो, खेळू शकतो, घाम येईस्तोवर पळापळी, घाम येण्यासारखे गेम्स खेळू शकतो, ना की फक्त मोबाईलवरती आपण गेम्स खेळायचे. आजकाल म्हणजे मी तर बघते 4थी-5वीतले मुलं सुद्धा ग्राउंडवर खेळत नाही किंवा घराच्या बाहेरच्या जागेमध्ये खेळत नाहीये. वेळ मिळाला की फक्त मोबाईलवर गेम खेळणं. हे त्यांना आत्ता जरी कळत नसेल तरी आयुष्यात कुठल्या तरी टप्प्यावर हे कळणार आहे की आपण काय चुका केल्या आहेत. म्हणून आजच्या तरुण पिढीमध्ये तुम्ही बघत असाल तर 25शी-30शी मध्ये, 40शी मध्ये मोठमोठे रोग त्यांना यायला लागले आहेत. डायबिटीस, ब्लड प्रेशर, इव्हन 40शीच्या आतमध्ये हार्ट अटॅक येणाऱ्यांची संख्या पण सध्या खूप वाढलेली आहे. या सर्व प्रॉब्लेम्समुळे त्याच्यातले जेवढे आपल्याला कमी करता येईल तेवढे तर आपण कमी करायचा प्रयत्न करायचाच आहे. पण यासोबत जर तुम्ही नियमित योगासनांचा अभ्यास केला, मी तुम्हाला पुढे सांगते की कितपत कसा अभ्यास करायचा आहे, जर अभ्यास केला तर तो तुम्हाला नक्की प्रभावीपणे मदत करेल. आता बरेच जणांना असं वाटत असतं की योग म्हणजे काय, तर त्यांच्या लेखी फक्त आसनं, वेगवेगळी आसनं एवढंच योग असतं. तर योग याची व्याप्ती त्यापेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे पतंजली ऋषींनी योगाच्या 8 पायऱ्या सांगितल्या आहेत. 8 पायऱ्यांमधली आसन ही एक पायरी आहे फक्त. अष्टांग योग, 8 अंग असलेला योग म्हणजे अष्टांग योग. त्या 8 पायऱ्या आपण बघूयात कुठल्या कुठल्या आहेत. त्यामध्ये प्रथम आहे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. खर तर हा रस्ता आहे समाधीकडे जाणारा रस्ता. या रस्त्यांवरून सगळ्यांनी जावं असं पूर्वीच्या काळी सगळ्यांना वाटत होतं, म्हणून त्यांनी हा अष्टांग योग सांगितलेला आहे. तर आपण पहिला यम बघूया. यम म्हणजे काय, तर कदाचित बऱ्याच जणांना तो काळा दिसणारा आणि याच्यावर येणारा यम डोळ्यासमोर येत असेल, तर तो अजिबात नाही आहे. यम म्हणजे तुम्ही समाजात जेव्हा वावरत असतात तेव्हा काही नियम तुम्ही पाळायला हवे असतात. ती नैतिक जबाबदारी असते की तुम्ही ती मूल्य, तुमची वागणूक त्यानुसार वागायला हवी असते. तर नियम मध्ये सुद्धा त्यांनी 5 प्रकार सांगितलेले आहेत. ते कुठले बरं? ते आहेत अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. ही 5 तत्वे त्यांनी यम यामध्ये सांगितले आहे. मी थोडक्यात तुम्हाला सांगते.
अहिंसा म्हणजे काय, तर कुठलीही हिंसा न करणं, म्हणजे कुठल्या प्राण्याला न मारणं ही जशी अहिंसा आहे, तसंच कोणाचं मन न दुखवणं ही सुद्धा अहिंसाच आहे. सत्य, नेहमी सत्य बोलावं. अस्तेय, अस्तेय म्हणजे चोरी करू नये किंवा कोणाच्या कुठल्या वस्तूंची लालसा करू नये. ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह म्हणजे खूप गोष्टी जमा करून ठेवू नये. ही झाली यम. म्हणजे तेव्हा सुद्धा ऋषीमुनींनी आपण कसं चांगलं व्हावं, एक चांगला माणूस म्हणून आपण कसं समाजात वावरावं, यासाठी किती छान गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत. या सर्वांमुळे नॅचरली आपण चांगला माणूस, चांगला विद्यार्थी आणि जबाबदार नागरिक बनू शकू. बरोबर आहे. दुसरं आहे, हे जे आता यम सांगितले ते समाजात वावरताना पाळावयाची मूल्य आहेत. दुसरं जे आहे ते नियम. नियम म्हणजे काय, तर स्वतःला घडवण्यासाठीची जी आवश्यक तत्वे आहेत, म्हणजे स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी पाळायची गोष्ट आहे. स्वतःचं व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी करण्याची गोष्ट आहे. यामध्ये सुद्धा 5 प्रकार आहे. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. हे जे आहेत ते, शौच म्हणजे काय, तर स्वच्छता. कोणाची स्वच्छता, आपली स्वतःची स्वच्छता. शारीरिक स्वच्छता, तशीच मानसिक स्वच्छता. रोज आपण आंघोळ करत असतो, तशी रोज मनाची सुद्धा स्वच्छता करणं खूप गरजेचं असतं. संतोष, संतोष म्हणजे सॅटिस्फॅक्शन, समाधानी असणं. तप, प्रॅक्टिस करत राहणं. वारंवार ती गोष्ट, नुसतं जंगलात जाऊन बसणं म्हणजे तप नव्हे, तर त्या गोष्टीची सतत प्रॅक्टिस करणं म्हणजे तप. स्वाध्याय, अध्याय, स्वतःचा अभ्यास करत राहणं. माझं कुठे चुकतं आहे, काय चुकतं आहे आणि मी काय बरोबर करायला हवं आहे, हे आजच्या काळात स्वाध्यायाचा अर्थ होतो. आणि ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे जे काही आपल्याला मिळालं आहे ते सर्व देवाला अर्पण करणे आणि त्याबद्दल समाधान व्यक्त करणे, ग्रॅटिट्यूड असणे. हे झाले 5 नियम. म्हणजे पतंजलींनी अष्टांग योग सांगताना आसन याकडे जायच्या अगोदर या 10 गोष्टी तुम्ही बरोबर करता आहात का, याचा आधी विचार करा, किंवा नसेल करत तर त्या करा आणि मग आसन या गोष्टीवर जा. तिसरी जी गोष्ट आहे ती आसन. म्हणजे आसन ही फक्त एक अंग आहे, पूर्ण आसन म्हणजे पूर्ण योग नव्हे. आसनाची व्याख्या काय केलेली आहे, तर त्यांनी म्हटलं आहे की स्थिर सुखम आसनम. म्हणजे ज्या स्थितीमध्ये तुमचं शरीर स्थिर राहू शकतं आणि तुम्हाला त्याचा सुखद अनुभव येऊ शकतो. म्हणजे खूप त्रास करून 100% त्या पोझिशनला जाणे म्हणजे आसन नव्हे, किंवा आहे ती क्षमता न वापरणे म्हणजे सुद्धा आसन नव्हे. तर एखादं आसन करताना त्या आयडियल पोझिशनकडे तुम्ही हळूहळू जायला हवं आहे, पण तेव्हा तुम्हाला कुठलाही त्रास व्हायला नको आहे. तुमचं शरीर स्थिर राहायला हवं आहे आणि तुम्हाला त्यातून आनंद मिळायला हवा आहे, सुखद वाटायला हवं आहे, शांत वाटायला हवं आहे. आसनांमुळे काय होतं, तर शरीर मजबूत होतं, तुमच्या शरीराची लवचिकता खूप वाढते आणि निरोगी बनतं. आणि दीर्घकाळ अभ्यास करण्यासाठी शारीरिक क्षमता विकसित होत असते. अष्टांग योगातलं 4थं आहे प्राणायाम. प्राणायाम म्हणजे, प्राण म्हणजे काय, तर आपण जनरली प्राण म्हणजे ऑक्सिजन घेणं आणि कार्बन डायऑक्साईड सोडणं, एवढंच म्हणजे प्राण समजत असतो. तर खरं प्राण ही एक जीवनशक्ती आहे, जी आपल्या पूर्ण शरीराला सतत चालवत असते. आणि आयाम, प्राणायाम, प्राण आणि आयाम असा 2 शब्दांपासून हा बनलेला आहे. आयाम म्हणजे ओढणे, खेचणे. म्हणून प्राणायामात प्राण श्वास घेताना किंवा सोडताना त्याला ओढत असतात. शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याला खेचणं म्हणजे प्राणायाम. प्राणायामामुळे मन शांत होतं, तणाव कमी होतो आणि तुमची एकाग्रता वाढते.
हे आपण आतापर्यंत 4 बघितले, 4 अंग बघितले. हे मुख्यतः बहिरंग आहेत. त्यानंतर आहे प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे आपले जे 5 इंद्रिय आहेत, 5 सेन्सेस आहेत, जसं की नाक, डोळे, कान, जीभ, स्किन. तर हे जे बाह्य विषयांकडे धावत असतात, या इंद्रियांना अंतर्मुख करण्याची प्रक्रिया म्हणजे प्रत्याहार. आजच्या डिजिटल युगात तर हे खूप जास्त आवश्यक आहे. याचे महत्व खूपच जास्त वाढले, कारण आपण सतत सतत वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बघत असतो आणि त्या हव्या असतात, म्हणून आपण त्यांची इच्छा व्यक्त करतो. सो प्रत्याहारामुळे आपल्याला यावर कंट्रोल करता येऊ शकतं. तर आपण अष्टांग योगातलं यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार हे बघितलं. यानंतर आहे अंतरंगातलं धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा म्हणजे ध्यानच्या आधीची स्थिती, जेव्हा एखाद्या गोष्टीवर तुम्ही मन स्थिर करणं शिकू शकता, स्थिर ठेवू शकता. थोड्या वेळ का होईना, पण जर स्थिर राहत असेल तर ती झाली धारणा. आणि तीच जेव्हा वाढते, जेव्हा अखंड तुम्ही बसू शकता, तेव्हा ती होते ध्यान. एकाग्रतेची पहिली पायरी आहे धारणा आणि दुसरी पायरी आहे ध्यान. ध्यान करायला लागलात की तुम्हाला स्थैर्य आणि स्पष्टता म्हणजे विचारांची स्पष्टता, निर्णय क्षमतांची स्पष्टता ही सर्व जाणवायला लागते जेव्हा तुम्ही एक एक स्टेप पुढे येत ध्यान पर्यंत येऊन पोहोचता तेव्हा. यामध्ये तुम्हाला मानसिक शांतता, भावनिक संतुलन किंवा आत्मविश्वास खूप वाढला आहे याची सुद्धा जाणीव व्हायला लागते. समाधी ही जी आहे ती अंतिम अवस्था आहे. प्रत्येकाने समाधीपर्यंत जावं अशी पूर्वीच्या ऋषीमुनींची इच्छा असायची. या समाधीमध्ये साधक जो आहे तो मर्यादा, ज्या मानवी माणसांच्या मर्यादा असतात त्याच्या पलीकडे जातो. आपण साधू संत बघत असतो, मोठ्या मोठ्या लोकांनी, ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली आहे. ते जेव्हा बघतो तेव्हा त्यांना त्या उच्च चेतनेचा अनुभव घेतलेला असतो. सर्व शक्तींच्या ते पलीकडे गेलेले असतात. त्याला समाधी म्हणतात. सर्वोच्च अवस्था आहे ही. तर आता याच्यानंतर नेहमी लक्षात ठेवा की योग म्हणजे आसन नव्हे, अष्टांग योग हा या 8 गोष्टींनी बनलेला आहे आणि त्याच्यातला एकच फक्त आसन आहे. सो स्टेप बाय स्टेप तुम्ही सुद्धा यम, नियम, आसन, प्राणायाम या गोष्टी नियमित करण्यासाठी प्रयत्न करा. योग हा पूर्वीच्या काळी ना अध्यात्माशी जोडला जात होता, पण आज जगभरामध्ये शेकडो युनिव्हर्सिटीजमध्ये, शेकडो देशांमध्ये यावरती रिसर्च सुरू आहे आणि त्यामुळे त्या रिसर्च मधून आलेले रिझल्ट्स, खरं तर आपल्या ऋषीमुनींनी असे रिसर्च केले होते का किंवा त्यांना कुठल्या पद्धतीने हे ज्ञान झालं हे आपल्याला कळू शकत नाही. पण आता मॉडर्न सायन्सने जे रिसर्च केलेले आहेत आणि त्यातून ज्या गोष्टी जगापुढे मांडण्यात येत आहेत त्यांचे रिझल्ट असे आहेत की खरंच नियमित योग केल्यानंतर शरीराचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. बरेच जणांना लो बीपी, हाय बीपी चे त्रास असतात. तर नियमित योग केला त्यांच्या तब्येतीनुसार आणि एखाद्या एक्सपर्ट कडनं विचार घेऊन केला असेल तर रक्तदाब नियंत्रित राहतो. शरीरातले ताण निर्माण करणारे जे हार्मोन्स असतात ना ते कमी होतात आणि हॅपी हार्मोन्स जे असतात ते योगामुळे वाढतात. हृदयाचं आरोग्य खूप छान सुधारतं. तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सतत आजारी पडणं, सर्दी खोकला येणं, ताप येणं, वेदर चेंजमुळे बरं न वाटणं, या सगळ्या गोष्टी नियमित योगा केल्याने किंवा हे रिसर्चमध्ये आलेल्या गोष्टी आहेत की हे खरंच असं घडतं आहे. झोपेची गुणवत्ता सुधारते. हे सर्व इंटरनॅशनल रिसर्च पेपरमध्ये पण आहे बरं का.
झोपेची गुणवत्ता सुधारते. तुम्ही छान डीप स्लीप घेऊ शकता, जी अत्यंत आवश्यक आहे. माणसाला 8 तासाची झोप अतिशय आवश्यक असलेली गोष्ट आहे. त्याबद्दल खरं तर कुठलीच दुमत नसावं. पण आजकाल बरेच जण झोप म्हणजे एक वेळ वाया घालवायची गोष्ट आहे असं समजून रात्री 2, 3, 4 पर्यंत कामं करतात किंवा मोबाईलवर बसतात किंवा व्हॉट एव्हर जे करतात. पण झोप ही किती आवश्यक आहे हे ते शरीर तुम्हाला कधी ना कधी सांगतं. चिंता आणि नैराश्य कमी व्हायला मदत होते आणि शरीराची लवचिकता तर वाढतेच योगामुळे. हे सगळे रिसर्चने आलेले पॉइंट्स आहेत. यावरती खूप विद्यापीठ, रुग्णालय संशोधन करतात आहे आणि त्यांच्या रिझल्ट्सनी त्यांनी या गोष्टी डिक्लेअर केलेल्या आहेत. विज्ञानाने मान्यता दिलेली ही जीवन पद्धती आहे. खरं तर रोज अर्धा तास ते 1 तास एवढा व्यायाम करणं किंवा योग करणं शरीरासाठी आवश्यक आहे. त्यातही विद्यार्थ्यांसाठी काय करू शकतो तर अगदीच वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास तरी योगासनांची प्रॅक्टिस करा. तर अशा वेळेस काय कराल? आसन, सूर्यनमस्कार सर्वात उत्तम असं जे आसनांची शृंखला आहे ती सूर्यनमस्काराची आहे. यामध्ये वेगवेगळ्या पोझिशन्सवर तुमचं शरीर वागतं, त्याच्यावर दाब येतो, त्याच्यावर प्रेशर येतं आणि त्यामुळे शरीरात ज्या 9 सिस्टीम्स आहेत, म्हणजे 9 वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था तुमच्या शरीरात कार्य करत असतात. त्यापैकी एक आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम, अजून बाकीच्या ज्या सिस्टीम आहेत त्या सर्व सिस्टीमवर ते काम करतं सूर्यनमस्कार. त्यामुळे फक्त 12 सूर्यनमस्कार रोज घातला, थोडंसं शरीराला वॉर्मअप करा, 12 सूर्यनमस्कार करा. त्यानंतर 5 मिनिटं साधारण प्राणायाम करा आणि मेडिटेशन, शवासन हे अगदी मोजून अर्ध्या तासात होणाऱ्या गोष्टी आहेत. 12 सूर्यनमस्कारला साधारण 10 ते 12 मिनिटं लागत असतात. आणि प्राणायाम 8-10 प्रकारचे प्राणायाम आहेत. त्यातले कुठलेही 2च प्राणायाम करा, पण करायला सुरुवात करा. सूर्यनमस्कारामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते, तुमचं शरीर प्रकाशवान बनायला लागतं, स्नायू तुमचे मजबूत होत असतात, शरीर लवचिक होतं, वजन नियंत्रणात राहतं. एक सूर्यनमस्कार म्हणजे अनेक आसनांचा लाभ त्यातून मिळतो. आणि जर तुम्हाला त्यानंतर थोडा वेळ असेल तर बैठक स्थितीतील आसन, उभे असलेले आसन, पोटावर झोपलेले आसन आणि पाठीवर झोपलेले आसन, असे आसनं यातली एक जरी आसन केलं, जेवढा वेळ आहे त्यानुसार, कधी 1 आसन कधी 2 आसन, तेवढे जरी तुम्ही केले आणि स्थिर सुखम आसनम याच्यामध्ये त्या स्थितीमध्ये जास्त काळ बसण्याचा जर प्रयत्न केला तर त्याने तुम्हाला अजून जास्त शरीराला फायदा मिळेल. सो थोडेसे आसनं ची नावं मी तुम्हाला सांगते, तुम्ही लक्षात ठेवा. पुढल्या एखाद्या सेशनमध्ये आपण प्रॅक्टिकल घेऊया आणि त्यामध्ये मी तुम्हाला सर्व आसनांची प्रॅक्टिस करून घेईन. उभ्या स्थितीतले आसन जे आहेत, ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्धचक्रासन, याचे वेगवेगळे फायदे आहेत. ताडासनामध्ये तुमच्या शरीराची ठेवण सुधारल्या जाते. पाठीचा कणा ताठ होतो, जो मोबाईलमुळे वाकल्यासारखा होत असतो काही दिवसांनी, तो ताठ होतो, आत्मविश्वास वाढतो. छोटे छोटे गोष्टी वेगवेगळ्या आसनांमध्ये वेगवेगळे फायदे मिळत राहतात. वृक्षासनामुळे तुमची एकाग्रता वाढते, तुमचं संतुलन सुधारतं, मानसिक स्थैर्य तुम्हाला येतं. त्रिकोणासन, त्रिकोणासनमध्ये
तुमची कंबर जी असते ती लवचिक व्हायला मदत होते. शरीराचा समतोल सुधारतो. पचनक्रियेला मदत होते. अर्धचक्रासन, चेस्ट ओपन होत असतं तुमचं, त्यामुळे श्वसनाची क्षमता सुधारते. पाठीचे स्नायू मजबूत होतात. पादहस्तासन, पाठीचा कणा लवचिक होतो. रक्ताभिसरण सुधारतं. मन प्रसन्न होतं. हे सर्व उभ्या स्थितीतील आसन झाले. यातले अल्टरनेट एका दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दुसरे, किंवा जास्त वेळ असेल तर 2 आसनं एका दिवशी, अशाप्रमाणे तुम्ही तुमचं नियोजन करू शकता. पण यातले कुठलं ना कुठलं आसन करायचा प्रयत्न नक्की करायचा. बैठक स्थितीमध्ये जे आसन आहे त्यामध्ये मुख्यतः वज्रासन. जेवण झाल्यानंतर वज्रासनात बसा असं म्हणतात, की 5 ते 10 मिनिटं जरी तुम्ही वज्रासनात बसलात तर तुमची पचन क्षमता खूप सुधारते. हे ध्यानामध्ये बसण्यासाठी पण एक योग्य आसन आहे. याने मन पण प्रसन्न होतं. दुसरं पश्चिमोत्तानासन. पूर्ण शरीराला ताण मिळतो, त्यामुळे लवचिकता पण वाढते. अर्धमत्स्येंद्रासन. हे मी फक्त नावं घेते आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा किंवा नावं लिहून घ्या. हे स्पेशली यंग मुलांसाठी करण्यासारखी आसनं आहे, ज्याचे त्यांना चांगले फायदे मिळू शकतील. अर्धमत्स्येंद्रासन, यामुळे सुद्धा पचन सुधारतं. पाठीचा कणा जो असतो तो निरोगी राहतो. शरीराच्या हालचालीची जी क्षमता असते ती सुधारते. गोमुखासन, गायीसारखं बसण्याची, गायीच्या चेहऱ्यासमोर असल्यासारखी जी बसण्याची आहे ते गोमुखासन. यामुळे काय होतं की खांदे आणि मान हे दोन्ही पण मोकळे होतात. आणि तुम्हाला जी चुकीची बसायची सवय लागलेली असते, वाकून किंवा पार आडवं होऊन, या सवयी सुद्धा सुधारल्या जातात. अशीच काही पोटावरची आहे, पाठीवरची आहे. पोटावर करायची आहे जी मकरासन. शांत पडून राहायचं, त्यामुळे पाठीला विश्रांती मिळते, तणाव कमी होतो. भुजंगासन, सापासारखं जे भुजंग जसा असतो ना, नाकपणा काढणारा, तसा जो आसन आहे भुजंगासन, त्यामुळे पाठीचे स्नायू मजबूत होतात. चेस्ट ओपन होतं. पाठदुखी कमी होते. आजकाल IT कंपन्यांमध्ये, सॉफ्टवेअरमध्ये काम करणारे लोक सतत एकाच पोझिशनमध्ये बसून असतात. त्यामुळे त्यांना लोअर बॅक पेन खूप जास्त प्रमाणात वाढला आहे. जा मेजर प्रॉब्लेम हा लोअर बॅक आहे. त्याचे पेन होणे खूप त्रासदायक आहे. खालच्या सगळ्या मणक्यांना त्रास होतो आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन खूप जास्त चांगलं आहे. त्यानंतर आहे शलभासन, धनुरासन, ज्यांनी तुमची लवचिकता वाढते, पचन सुधारतं. नौकासन, हे सर्व होते ते बसून केलेले आसनं होते. झोपून केलेले आसनं होते. पाठीवर झोपून आता जी झाली ती पोटावर झोपून, आणि आता पाठीवरची जी आहे ती पवनमुक्तासन, जे पाठीवर झोपून करणार आहे ते. नौकासन, शवासन, हे सगळे पाठीवरची आहे. त्याचे वेगवेगळे फायदे आहेत. सेतुबंधासन, पाठीचा कणा त्यामुळे मजबूत होतो. नौकासनामुळे पोट मजबूत होतं. कोर जे असतं ते चांगलं लवचिक होतं, मजबूत होतं. असे सगळे जे आसनं आहेत, मी 5-6 आसनं तुम्हाला आता प्रत्येकाच्यातली जी सांगितली आहे, त्यामुळे त्यातले जे शक्य आहे, जेवढे शक्य आहे तेवढे करायचे नक्की प्रयत्न करा. सूर्यनमस्कार तर करायचाच आहे. म्हणजे आजपासून आपण नियमच करायचा आहे की पुढचं 21 जून पर्यंत मी रोज काही ना काहीतरी योग करणार आहे. अजून एक छोटी समस्या असते छोटी किंवा एक समस्या असते की आजकालच्या मुलांना अभ्यासाला बसल्यावरती एक 5 मिनिटं सुद्धा ते स्थिर बसू शकत नाहीये. त्यांची मनाची चलबिचल खूप जास्त होती आहे. अभ्यासाचं पुस्तक हातात घेतलं की लगेच मोबाईल जरी दूर ठेवला असेल, दूरच ठेवायला हवाय, पण दूर ठेवला नसेल तरीही तो घेऊन लगेच त्याच्याकडे बघण्याची वृत्ती वाढलेली आहे. आणि त्यामुळे अभ्यास, कॉन्सन्ट्रेशन काहीच व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं शुद्धिक्रिया आहे त्राटक म्हणून ती समजून सांगते.
सो ती तुम्ही रोज अभ्यासाला बसायच्या आधी मोजून 3 ते 4 मिनिटाची गोष्ट आहे, पण ती नक्की करा. त्याचे फायदे तुम्हाला नक्की लगेचच दिसतील. म्हणजे तुम्ही आता हे नवीन वर्ष सुरू होत आहे, सो तुम्ही हे अख्खं सेमिस्टर अभ्यासाला बसताना जर त्राटक करून बसलात, तर तुमचा येणारा रिझल्ट मागच्या सेमिस्टरपेक्षा किती बदललाय हे बघा आणि मला पण सांगा की तुम्हाला किती फरक वाटतो आहे. सो त्राटक करणं खूपच सोपी गोष्ट आहे. पाठीचा कणा ताठ करून बसायचा आहे. आपण जिथे कुठे अभ्यास करतो त्या स्टडी टेबल जवळ, खाली जमिनीवर, जिथे कुठे करत असेल तेव्हा आपल्या डोळ्याच्या लेवलला भिंतीवरती एक छोटासा 2-3 इंचाचा छोटा काळा डॉट काढायचा आहे आणि शांत शांत बसायचं आहे. दीर्घ श्वसन घेऊन बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ असणार आहे आणि त्या बिंदूकडे, त्या डॉटकडे कंटिन्युअस 1 ते 1.5 मिनिटं बघायचं आहे सुरुवातीच्या काळामध्ये, पापणी न हलवता. आणि डोळ्यावर ताण यायला लागतो आणि थोड्या वेळाने डोळ्यातून पाणी यायला लागतं. ते पाणी येईस्तोवर तसंच बसायचं आहे आणि पाणी आल्यानंतर हळूहळू हात जोडून डोळ्यावर ठेवायचे आहे आणि मन शांत झालं असेल आणि मग अभ्यासाला सुरुवात करायची आहे. हे सुरुवातीला तुम्ही 1-1.5 मिनिटं जरी केलं तरी पुरेसं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे फायदे जाणवले किंवा चांगलं वाटायला लागलं, कॉन्सन्ट्रेशन वाढतंय असं वाटायला लागलं, तर ते 2-3-4 मिनिटं वाढवा. मॅक्स 5 मिनिटं करायचंय, तेवढं सुद्धा करायची गरज नाहीये. पण त्याच्या आतमध्ये म्हणजे तुम्ही अभ्यासाला बसायच्या आधी 5 मिनिटं जर दिले तर तुम्हाला त्यातून काय काय मिळू शकेल. तुमची स्मरणशक्ती खूप वाढली असेल. तुम्हाला ते मी म्हटलं तसं एक सेमिस्टर पूर्ण तुम्ही ऑब्झर्व करा. तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप वाढलं असणार आहे. जे काही तुम्ही त्या वेळेत वाचलेलं आहे, अर्धा तास 1 तास जो अभ्यास केला आहे तो पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने झालेला आहे. सो तो तुमच्या डोक्यात कायम राहणार आहे. तुमचं मन खूप शांत झालेलं असणार आहे आणि चांगला अभ्यास झाला की तुम्हाला छान वाटणार आहे ना, की जो काय अभ्यास केलाय तो माझ्या लक्षात राहिलेला आहे, मला कळलेला आहे, जास्त चांगल्या प्रकारे कळलेला आहे इतर वेळेला मी जे वाचतो त्यापेक्षा. आणि ही पुढे जाऊन एक ध्यानाची अवस्थेची सुद्धा तयारी आहे. आपण तिथपर्यंत जरी नाही गेलो तरी आपण आपला रिझल्ट सुधारवण्यासाठी याचा नक्कीच मदत होऊ शकते. जेव्हा तुमचे डोळे स्थिर त्या गोष्टीकडे बघतात, न हलवता, पापणी सुद्धा न हलवता, जेव्हा तुम्ही 1-1.5 मिनिटं त्याकडे बघत असता तेव्हा तुमचं मन पण खूप स्थिर झालं असतं. तर ही गोष्ट नक्की नक्की करा, अगदी 100%. म्हणजे एकदाही असं करू नका की मी अभ्यासाला बसताना त्राटक न करता बसलो आहे. सो आता तुम्ही सगळं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की योग म्हणजे फक्त आसन नव्हे आणि नियमित योग केल्यामुळे मानसिकदृष्ट्या सक्षम होणे, स्वावलंबी राहणे, आनंदी राहणे, तुमच्या शारीरिक गोष्टींमध्ये तुमच्या स्नायू तुमचे मजबूत होणं, तुमचे जॉईंट्स कार्यक्षम राहणं, स्मरणशक्ती टिकवून ठेवणं, या सर्व गोष्टी, मानसिक आरोग्य उत्तम होणं, हे सर्व गोष्टी तुम्हाला यातून मिळणार आहे. खरं तर म्हणजे तुम्ही आज केलेला योग जो आहे तो तुमचं पुढचं 30-40 वर्षाचं आयुष्य कसं जाणार यावर ठरवलं जातं. तुम्ही जे काही शिकत असाल, कोणी इंजिनिअरिंगला असेल, कोणी मेडिकलला असेल, नर्सिंग करत असेल, हे सर्व करत असताना म्हणजे तुम्हाला पदवी मिळवणं हे आवश्यक आहे, करिअर हे आवश्यक आहे, पैसा हेही आजच्या काळात आवश्यक आहे. पण या सर्व गोष्टी असताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि आरोग्याची किंमत ही ते नसताना कळतं. ज्यांचं आरोग्य उत्तम नाहीये त्यांना विचारा, आरोग्याची किंमत ते तुम्हाला छान सांगतील. आत्ता आपल्याला काहीच त्रास होत नाहीये, पण जो पुढे जाऊन होणार आहे त्याच्यासाठी आपण आत्तापासून जर प्रयत्न केले तर आपलं पुढील आयुष्य खूप छान जाईल. आणि आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही योग आहे, जो आपल्याला अधिक योग केल्यामुळे अधिक सजग होत जातो, शांत होत जातो, मॅच्युअर होत जातो. सो आपण आज एक प्रतिज्ञा करूया की सगळ्यांनी हा संकल्प सोडूया, या 21 जून पासून पुढल्या 21 जून पर्यंत, म्हणजे 2026 21 जून ते 2027 21 जून मी दररोज योगाचा सराव करणार आहे. मी माझ्या शरीराची आणि माझ्या मनाची,
माझ्या आरोग्याची काळजी मी घेणार आहे आणि निरोगी भारत घडवण्यासाठी माझे योगदान असणार आहे. सो सगळ्यांनी संकल्प सोडायचा आहे. यासोबतच आपण प्रार्थना म्हणून थांबूया. पाठीचा कणा ताठ, डोळे अलगद मिटलेले, 3 वेळा ओंकार म्हणूया. सहना भवतु. ओम सहना भवतु. सहनौ भुनक्तु. सह वीर्यं करवावहै. ओम शांती शांती शांती. सो योग हा फक्त व्यायाम नाही आहे, तर ते शरीर, मन आणि आत्म्याला जोडणारा एक जीवन मार्ग आहे. सो तो आजपासून आपण सगळेजण अवलंबणार आहोत. योग कर्मसु कौशलम. धन्यवाद. हरिओम. थँक्यू मॅम. खरोखरच अतिशय सुंदर, नॉलेजफुल आणि इन्स्पायरिंग असे योग मार्गदर्शन सत्र झाले. सर्वप्रथम मी विद्यादान सहाय्यक मंडळाच्या वतीने आजच्या आपल्या एक्सपर्ट ट्रेनर श्रद्धा मॅडमचे मनापासून आभार मानते. मॅडम, तुम्ही आज जे आम्हाला योगाचा इतिहास आणि इंटरनॅशनल योगा डेची सुरुवात कशी झाली याबद्दल अतिशय इंटरेस्टिंग माहिती दिली. योग म्हणजे फक्त आसन नव्हे, तर ती एक संपूर्ण जीवन पद्धती आहे हे तुम्ही खूप सुंदरपणे समजावून सांगितले. त्याचसोबत योगाचे अष्टांगे समजावून सांगताना तुम्ही आम्हाला योगा थेरीची खूप छान इन डेप्थ नॉलेज दिले. योगासोबत न्यूट्रिशियस फूड, डीप स्लीप, क्वालिटी स्लीप आणि स्ट्रेस मॅनेजमेंट यांचे महत्त्वही तुम्ही अतिशय सुंदर प्रकारे सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दररोज किमान 30 मिनिटे तरी योगा अभ्यास करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित केले आणि तो नियमितपणे करावा यासाठी एक सोपी रुटीन सुद्धा सांगितले. मॅडम, तुमचे आजचे मार्गदर्शन केवळ माहितीपूर्ण नव्हते, तर योग आपल्या डेली रुटीनचा भाग बनवण्यासाठी प्रेरणा देणार होते. तुम्ही स्वतःच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून आम्हाला इतके सखोल आणि सुंदर मार्गदर्शन केले, त्याबद्दल थँक्यू सो मच. त्यानंतर सर्व पार्टिसिपंट्सचेही मी खूप आभार मानते. आजच्या योग मार्गदर्शन सत्रामध्ये इतक्या उत्साहाने सहभाग घेतला. याच तुमच्या एनर्जीमुळे आजचा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. हा कार्यक्रम पडद्यामागून यशस्वी करण्यासाठी टेक्निकल सपोर्ट आणि मॅनेजमेंट सांभाळणाऱ्या सर्व व्हॉलंटियर्सचे मी खूप खूप आभार मानते. शेवटी मॅमने सांगितलेल्या गोष्टी केवळ आजच्या दिवसापुरत्या मर्यादित न ठेवता आपल्या दररोज किमान 30 मिनिटे तरी योगाभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. योगाच्या माध्यमातून अधिक हेल्दी, हॅपी, कॉन्फिडंट अँड स्ट्रेस फ्री होऊया. हाच एम्पॉवरिंग युथ थ्रू योगा या थीमचा खरा अर्थ ठरवेल. आजचे हे योग मार्गदर्शन सत्र संपूर्ण झाले असे मी जाहीर करते. सर्वांना पुन्हा एकदा मनापासून आभार. हॅव अ हेल्दी अँड वंडरफुल डे अहेड. थँक्यू सो मच. धन्यवाद.